नेक्स्ट आपण पाहणार आहोत रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन्स करू आपण. तर अल्डिहाइड आणि कीटोनचं रिडक्शन्स करण्याच्या आधी पहिल्यांदा तुम्हाला रिडक्शनच्या डेफिनेशन्स क्लिअर असल्या पाहिजे. व्हॉट इज मीन बाय द रिडक्शन. रिडक्शनची डेफिनेशन्स अशी आहे की दोन डेफिनेशन्स आपण फॉलो करणार आहोत. एक ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन. समोरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये हायड्रोजन ऍड करणे, आयदर मॉलिक्युलर फॉर्म मधला, आयदर नेसेंट हायड्रोजन और आयदर हायड्राइड आयन या टाइपचं कोणताही हायड्रोजन समोरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये ऍड करणे म्हणजेच काय होत असते रिडक्शन आहे की नाही. सेकंड डेफिनेशन्स आपण रिडक्शनची अशी केली होती की रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन समोरच्या याच्यातला फंक्शनल ग्रुप मधून ऑक्सिजन काढून टाकणे किंवा हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम काढून टाकणे, जसं हॅलोजन्स वगैरे काढून टाकणे, यालाही आपण काय म्हणत असतो रिडक्शन. म्हणून रिडक्शनच्या दोन डेफिनेशन आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन, आयदर मॉलिक्युलर हायड्रोजनही ऍड झाला, कॅटलिस्ट करतात हे निकेल पीटीपीडी. जे रिड्युसिंग एजंट आहे ते नेसेंट हायड्रोजन ऍड करतात आणि जे मेटल हायड्राइड डोनर आहेत म्हणजे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, सोडियम बोरोहायड्राइड आहे, ते हायड्राइड आयन डोनर आहे म्हणजे हे हायड्रोजन आयन डोनेट करून काय करतात रिडक्शन करत असतात. नेक्स्ट रिडक्शन आहे. रिडक्शनची दुसरी डेफिनेशन आहे रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. समोरच्या फंक्शनल ग्रुप मधून ऑक्सिजन काढून टाकणे म्हणजे काय होत असते रिडक्शन होत असते. आता ऑक्सिजनच काढणे असं म्हणजे रिडक्शन नाही आहे, तर हायर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम काढणे म्हणजे काय होत असते रिडक्शन. आता मला ज्या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करायचं आहे तर रिडक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण रिडक्शन करत असतो. जसं कॅटॅलिटिक रिडक्शनही आहे. म्हणून आपण सुरुवातीला कॅटॅलिटिक रिडक्शनही समजून घेऊ. या चॅप्टरमध्ये आपण कॅटॅलिटिक रिडक्शन करणार आहोत. कॅटॅलिस्ट जे हायड्रोजन डोनर आहे ते कोण आहे, निकेल आहे, पीटी आहे किंवा पीडी आहे. लक्ष द्या, निकेल, पीटी किंवा पीडी हे कॅटॅलिटिक रिडक्शन्स करत असतात. म्हणजे कॅटॅलिस्ट आहे, हायड्रोजन मॉलिक्यूल डोनेट करतात, बरोबर आहे. म्हणून हे कॅटॅलिटिक रिडक्शन्स करत असतात आणि जनरली यांची रिएक्शन जेव्हाही करू आपण किंवा रेनी निकेल वापरत असतो. आपण कोणता वापरतो रेनी निकेल. हा अलॉय आहे निकेल आणि ॲल्युमिनियमचा NaOH मध्ये बनवलेला. या कोणत्याही याच्यातून जनरली 413 केल्विन टू 453 केल्विन या टेम्परेचरला आपण काय करतो रिएक्शन्स करतो. आणि हे जेव्हा रिडक्शन साठी वापरणार आहोत तेव्हा हे काय देतात समोरच्या फंक्शनल ग्रुपमध्ये मॉलिक्युलर हायड्रोजन ऍड करतात आणि रिडक्शन करतात, बरोबर आहे. सेकंड आपण रिड्युसिंग रिएजंट वापरत असतो. काय वापरत असतो रिड्युसिंग रिएजंट. अलग अलग रिड्युसिंग रिएजंट वापरत असतो आणि त्यांच्याही पासून समोरच्या फंक्शनल ग्रुपचं काय करतो रिडक्शन. जसं अल्डिहाइड कीटोन या चॅप्टर मध्ये आपण स्पेशली रिड्युसिंग रिएजंट वापरणार आहोत. सोडियम अमालगम इन वॉटर हा एक रिड्युसिंग एजंट वापरणार आहोत जो समोरच्या फंक्शनल ग्रुपचं रिडक्शन करून काय देणार आहे त्याला नेसेंट हायड्रोजन देईल. हा त्याच्याऐवजी आपण दुसरेही वापरू शकतो. झिंक इन ऍसिटिक ऍसिड हाही आपण रिड्युसिंग एजंट वापरला तरी चालते. झिंक कपल्ड इन Cu वापरला तरी चालते. झिंक कपल्ड इन Cu वाला इन ऍसिटिक ऍसिड हाही रिड्युसिंग एजंट वापरला चालते. आणि हे सारे रिड्युसिंग एजंट काय देत असतात नेसेंट हायड्रोजन देत असतात समोरच्या फंक्शनल ग्रुपचं काय करण्यासाठी रिडक्शन करण्यासाठी. इथे आपण अल्डिहाइड आणि कीटोनचं कंप्लीट रिडक्शन्स करण्यासाठी तसंच दुसरे जे स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहेत लक्षात ठेवायचं आहे. स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहेत हे फंक्शन्स पार्ट ठेवायचे आपल्याला. रिड्युसिंग रिएजंट्स स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट जे आहेत तर मेटलचे जे हायड्राइड्स आहेत जसं सोडियम बोरोहायड्राइड हाही स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. त्याच्यानंतर सर्वात पॉवरफुल रिड्युसिंग एजंट आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे की नाही. तसंच B2S6 डायबोरेन हे सुद्धा रिड्युसिंग एजंट आहेत आणि हे काय देतात माहिती आहे का हे हायड्राइड आयन डोनर आहे. हायड्राइड म्हणजे निगेटिव्ह आयन डोनर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या चॅप्टर मध्ये आपण सिलेक्टिव्ह म्हणजे स्पेशल रिड्युसिंग एजंट वापरणार आहोत.
जे कम्प्लीट रिडक्शन करण्याचं काम करते अल्डिहाइड अँड कीटोनचं, लक्षात ठेवायचं आहे. इथे स्पेशल रिड्युसिंग एजंट आहे जे कम्प्लीट रिडक्शन्स करणार आहे. स्पेशल रिड्युसिंग एजंट या चॅप्टर मध्ये आपण वापरणार आहोत जे कम्प्लीट रिडक्शन करणार आहे अल्डिहाइड अँड कीटोन्स अल्केन मध्ये, आहे की नाही. तर ते आहे एक क्लेमन्सन. कोणता आहे? क्लेमन्सन रिएजंट. क्लेमन्सन रिएजंट वापरणार आहोत जे कम्प्लीट रिडक्शन करणार आहे अल्डिहाइड अँड कीटोनचं. क्लेमन्सन रिड्युसिंग एजंट कोणाला म्हणत असते माहिती आहे का? झिंक अमालगम इन कॉन्सन्ट्रेटेड HCl. कन्फ्युजन व्हायचं नाही आहे. इथे आपण सोडियम अमालगम इन कॉन्सन्ट्रेटेड सोडियम अमालगम इन वॉटर वापरलेला आहे. इथे झिंक अमालगम इन कॉन्सन्ट्रेटेड HCl हे क्लेमन्सन रिड्युसिंग एजंट आहे. आणि दुसरा आपण वापरणार आहोत उल्फ किश्नर रिडक्शन करणार आहोत. उल्फ किश्नर रिडक्शन मध्ये दोन स्टेप मध्ये रिडक्शन्स करणार आहोत. पहिल्या स्टेप मध्ये ऍसिडिक कंडिशन्स मध्ये आपण हायड्राझोन तयार करणार आहोत. सर्वांना माहिती आहे NH2 अमोनियाच्या डेरिव्हेटिव्ह सोबत पहिले कंडेन्सेशन होईल. ऍसिडिक मीडियम मध्ये हायड्राझोन तयार होईल आणि जो हायड्राझोन तयार होईल त्याचं अल्कलाइन मीडियम मध्ये म्हणजे बेसिक मीडियम मध्ये इथिलीन ग्लायकॉल सोबत, कोणासोबत? इथिलीन ग्लायकॉल डायहायड्रॉक्सी अल्कोहोल जो आपला इथिलीन ग्लायकॉल सोबत कोणाच्या बेसिक मीडियम मध्ये आपण त्याचं कंप्लीट रिडक्शन्स करणार आहोत. आणि लास्ट या चॅप्टर मध्ये नेक्स्ट रिडक्शन, शेवटचं एक रिडक्शन्स आपल्याला पाहायचं आहे जे आहे बाय मॉलिक्युलर रिडक्शन्स. कोणता आहे? बाय मॉलिक्युलर रिडक्शन्स. एवढे सारे रिडक्शन्स आपल्याला या चॅप्टर मध्ये पाहायचे आहेत. तर बायोमॉलिक्युलर रिडक्शन्स करण्यासाठी स्पेशली हे रिडक्शन आपण ऍसिटोन सोबत करतो. कोणासोबत? डायव्हॅलंट मेटल लाईक मॅग्नेशियम मेटल सोबत. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? बेन्झीनच्या प्रेझेन्स मध्ये. आणि याचं रिडक्शन हे टर्शरी अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होणार आहे. पहिल्यांदा Mg कॉम्प्लेक्स वाला कंपाऊंड तयार होते आणि तो Mg कॉम्प्लेक्स वाला कंपाऊंड जो तयार होणार आहे त्याचं सेकंड स्टेप मध्ये आपण डायल्यूट ऍसिड सोबत हायड्रोलिसिस करू, म्हणजे रिएक्शन्स करू डायल्यूट ऍसिड सोबत. तर फायनली आपल्याला पिनेकॉल नावाचा कंपाऊंड, पिनेकॉल म्हणजे अल्कोहोल तयार होईल. सरळ सरळ कोणतं कंपाऊंड तयार होईल? अल्कोहोल. तर याला आपण काय म्हणणार आहोत? रिडक्शनच म्हणणार आहोत. तर ते स्पेशल रिडक्शन आहे शेवटचे दोन. अशा प्रकारे आपण रिडक्शन्स रिएक्शन समजून घेणार आहोत कोणातनी? अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये. तर सुरुवातीला आपण कॅटॅलिटिक रिडक्शन्स करू आणि कॅटॅलिटिक रिडक्शन्स करा, कोणतंही रिडक्शन करा. तर स्पेशली रिडक्शन म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की काय होणार आहे म्हणून, आहे की नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपण अल्डिहाइडचं रिडक्शन्स करू. तर अल्डिहाइड जर घेतला आपण रिडक्शन्स करण्यासाठी C डबल बॉन्ड OH हा फंक्शनल ग्रुप जर रिड्यूस केला तर यातल्या कोणत्याही रिड्युसिंग एजंट न करा, कॅटॅलिटिक रिडक्शन न करा, रिड्युसिंग एजंट न करा किंवा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट न करा, फक्त यांनी नाही, ते स्पेशल आहे. तर या सर्वांनी रिडक्शन जर केलं तर नॅचरली त्याचा आन्सर काय येणार आहे? प्रायमरी अल्कोहोलच येणार आहे. त्याच्यामुळे आपण सर्वात पहिले अल्डिहाइड घेऊ. कोणताही अल्डिहाइड घेतला तर फंक्शनल ग्रुप फिक्स आहे C डबल बॉन्ड OH. जर आपण इथे कोणता कॅटॅलिटिक रिडक्शन सुरुवातीला करणार आहोत तर कॅटॅलिटिक रिडक्शन जर केलं तर निकेल PT कोणता तरी एक वापरा. निकेल वापरला तर 413 केल्विन टेम्परेचर वापरणार आणि निकेल काय देणार आहे? मॉलिक्युलर हायड्रोजन देणार आहे रिडक्शन साठी, आहे की नाही. सिंपल डेफिनेशन्स फॉलो होईल. पहिली वाली डबल बॉन्ड असल्यामुळे ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन आणि आपला आन्सर येणार आहे प्रायमरी अल्कोहोल. काय तयार होईल? असा प्रायमरी अल्कोहोल तयार होईल. म्हणजे हा फंक्शनल ग्रुप नव्यानं तयार झाला CH2OH, ज्याला आपण काय म्हणणार आहोत? प्रायमरी अल्कोहोल. आता डिपेंडिंग अपॉन इथे कोणता आहे? अल्डिहाइड. आता तुम्ही कोणता कंपाऊंड घेतला त्याच्यावर डिपेंड आहे. अल्डिहाइड कोणता घेतला त्याच्यावर डिपेंड आहे तो कोणता अल्कोहोल तयार होईल. फॉर एक्झाम्पल इथं जर मी फॉर्मॅल्डिहाइड घेतला किंवा मिथेनॉल घेतला तर मला इथे आन्सर मध्ये काय येणार आहे? मिथिल अल्कोहोल CH3OH. मिथेनॉल म्हणसाल किंवा मिथिल अल्कोहोल. तुम्ही जर इथे 2 कार्बन वाला घेतला, ऍसिटाल्डिहाइड घेतला आणि त्याची निकेल सोबत रिएक्शन्स केली 413 केल्विन टेम्परेचरला तर वापस सेम आन्सर येणार आहे. 2 कार्बन वाला अल्कोहोल तयार होईल, इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल म्हणत असतो आपण त्याला. सिमिलरली इथे तुम्ही बेन्झाल्डिहाइड जरी घेतला असता आणि बेन्झाल्डिहाइडची रिएक्शन्स कोणासोबत केली असते? निकेल सोबत, तर तुम्हाला काय भेटला असता? असा बेन्झील अल्कोहोल भेटला असता. काय भेटला असता? बेन्झील अल्कोहोल भेटला असता. अशा प्रकारे
कोणताही प्रायमरी अल्कोहोल कोणताही अल्डिहाइड असो, त्या अल्डिहाइडचं रिडक्शन जर तुम्ही केलं, whatever be the reduction is carried out by nickel PTPD. Similarly, the same reduction if aldehyde is reduced by using, आता हेच रिएक्शन्स तुम्ही कोणासोबत केली असती, सोडियम अमालगम इन वॉटर या रिड्युसिंग एजंट सोबत केली असती, बरोबर आहे. तर यांनी काय केलं असतं, रिडक्शन्स करण्यासाठी नेसेंट हायड्रोजन आहे ना, सेम रिएक्शन राहिली असती, ट्वाइस नेसेंट हायड्रोजनची गरज पडली असती, अल्डिहाइड मध्ये हायड्रोजन वापस ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड ॲज रिडक्शन झालं असतं आणि आपलं आन्सर वापस काय भेटलं असतं, प्रायमरी अल्कोहोल. काय भेटलं असतं इथे, प्रायमरी अल्कोहोलच तुमचं आन्सर आलं असतं. क्लिअर झालं मी काय सांगून राहिलो होते. तुम्ही कशानेही रिडक्शन करा, म्हणजे निकेल PTPD ने रिडक्शन्स केलं तरी तेच आन्सर येणार आहे. सोडियम अमालगम इन वॉटर याने रिडक्शन्स केलं तरी तेच आन्सर येणार आहे. सिमिलरली तुम्ही जर इथे कोणता वापरला असता, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन द प्रेझेन्स ऑफ आपण THF इथरच्या प्रेझेन्स मध्ये घेत असतं हे, आणि फॉलोड बाय काय करत असतं, हायड्रोलिसिस. इथे कोणती मेथड आली की असं करणार आहोत आपण, आहे की नाही. नॅचरली जेव्हा कोणताही अल्डिहाइड घेतला तुम्ही आणि या अल्डिहाइडची रिएक्शन्स जर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सोबत केली किंवा सोडियम बोरो हायड्राइड सोबत जर केली, तर नॅचरली त्याचंही फंक्शन आहे. इथे बॅलन्सिंग साठी इथे नेसेंट हायड्रोजन वगैरे काही लावायचा नाही, हे स्वतः काय हायड्राइड आयन डोनर आहे, म्हणजे H निगेटिव्ह आयन डोनर आहे, आणि या फंक्शनल ग्रुप मध्ये हायड्रोजन तो ऍड करल आणि फायनली आपला आन्सर हेच येणार आहे. काय येणार आहे, प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे हा कोणताही रिड्युसिंग एजंट वापरा, फक्त कंडिशन चेंज होतील. इथे मॉलिक्युलर हायड्रोजन रिप्रेझेंट करसाल, इथे नेसेंट हायड्रोजन देऊन रिडक्शन करसाल, इथे कोणताच हायड्रोजन द्यायचा नाही, पण हा काय करत असतो, हायड्राइड आयन देत असतो, H निगेटिव्ह आयन डोनेट करत असतो स्वतःच, आणि याला काय करतो, रिड्यूस करतो. समजलं सर्वांना. इथे तुम्ही NaBH4B वापरला तरी चालते, सोडियम बोरो हायड्राइड इन THF हाही वापरला तरी चालते, सेम आन्सर येईल, आहे की नाही. बस आता एक्झाम्पल चेंज करायचे आपल्याला. इथे जर तुम्ही एक कार्बन वाला अल्डिहाइड घेतला तर एक कार्बन वाला अल्कोहोल तयार होईल, दोन कार्बन वाले अल्डिहाइड घेतले तर दोन कार्बन वाला अल्कोहोल तयार होईल. असे तुम्ही जितके कार्बन असणारे अल्डिहाइड घेसाल तेवढ्याच कार्बन वाला तुम्हाला काय भेटेल, तिकडे अल्कोहोल भेटेल, आणि सर्व अल्कोहोल कोणते राहणार आहे, प्रायमरी अल्कोहोल. सिमिलरली आता मी सेम कंडिशन्स कोणासाठी आणणार आहोत, कीटोन साठी. हे तर झालं होतं अल्डिहाइड साठी. आता मी कीटोनचं रिडक्शन करणार आहोत, व्यवस्थित ऐकून घ्या. कीटोनचं जर रिडक्शन्स केलं आपण तर कीटोन मध्ये फंक्शनल ग्रुप कोणता आहे, हा वाला, याला ऑक्सो किंवा कीटो ग्रुप म्हणत असतो आपण, आहे की नाही. ऑक्सो ग्रुप म्हणत असतो किंवा कीटो ग्रुप म्हणत असतो. आणि ज्याच्यामध्ये आपण जर रिडक्शन्स केलं तर नॅचरली याचा आन्सर काय येणार आहे, सेकंडरी अल्कोहोल. जर आता हे मी कीटो फंक्शनल ग्रुप घेतला आहे कीटोन, आणि याची जर निकेल सोबत रिएक्शन्स केली तर नॅचरली आन्सर मध्ये आता काय येणार आहे तुम्हाला, सेकंडरी अल्कोहोल CHOH असा फंक्शनल ग्रुप तयार होईल नवीन, आहे की नाही. इथे पहा, तुम्ही जर इथे कीटोन घेतला असता आणि सोडियम अमालगम इन वॉटर सोबत रिएक्शन्स केली असती तर नॅचरली तुमचा आन्सर कोणता राहिला असता, सेकंडरी अल्कोहोल आलं असतं. काय आलं असतं, सेकंडरी अल्कोहोल आलं असतं. इथेही तसंच झालं असतं. तुम्ही जर कीटोन घेतला असता, इथे सोडियम बोरोहायड्राइड किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड सोबत जर रिडक्शन केलं असतं तर तुमचं आन्सर आलं असतं सेकंडरी अल्कोहोल, आहे की नाही. फॉर एक्झाम्पल जर मी घेतला असता इथे ॲसिटोन, काय घेतला असता, ॲसिटोन, आणि त्याची रिएक्शन्स निकेल सोबत केली असती ॲट 453 केल्विन टेम्परेचरला, तर नॅचरली थोडी जास्त टेम्परेचरला करत असतो कीटोन मध्ये आपण, आणि म्हणून आपल्याला काय भेटणार आहे, असा सेकंडरी प्रॉपिल अल्कोहोल भेटला असता, बरोबर आहे. सेम रिएक्शन तुम्ही ॲसिटोनची कोणासोबत केली असती, सोडियम अमालगम इन वॉटर सोबत केली असती, तरी तुम्हाला कोणता आन्सर भेटला असता, सेकंडरी प्रॉपिल अल्कोहोलच भेटला असता. आणि सेम रिडक्शन जर तुम्ही कोणासोबत केलं असतं, इथे ॲसिटोनचं रिडक्शन जर कोणासोबत केलं असतं, सोडियम बोरोहायड्राइड किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, तर तुमचा आन्सर तेच राहिलं असतं, कोणता, सेकंडरी प्रॉपिल अल्कोहोलच इथे भेटला असता. अशा प्रकारे तुम्ही इथे कोणताही सेकंडरी कीटोन घ्या, तुमचं कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर तुमचा आन्सर येणार आहे सेकंडरी अल्कोहोल. व्हॉटएव्हर बी द रिडक्शन इज कॅरीड आउट बाय युजिंग कॅटलिस्ट, रिड्युसिंग एजंट और स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, हायड्राइड आयन डोनर असणारे असो, का नेसेंट हायड्रोजन देणारे असो, का मॉलिक्युलर हायड्रोजन देणारे असो, सर्वांचं रिडक्शन करणे म्हणजे सिंपल एकच घटना होणार आहे, ऍडिशन ऑफ हायड्रोजन होणारच आहे याच्यात,
आणि फायनली तुमचा आन्सर काय येणार आहे, सेकंडरी अल्कोहोल कीटोनचं रिडक्शन केल्यावर, आहे की नाही. इथं तुमचा कीटोन कोणता घेतला, अल्कोहोल कोणता घेतला, त्याच्यावर तुमचा आन्सरही डिपेंड आहे की नाही. आता बेसिकली जेव्हा आपण NaBH4 आणि AlH4 हे वापरून राहिलो, त्याचं थोडंसं सिमिलरली दोन ऍप्लिकेशन्स क्वेश्चन समजावून सांगतो मी तुम्हाला, म्हणजे एक्झॅक्टली समजून जाईल तुम्हाला की याचं मेन फंक्शन काय आहे. आता यांचा रोल असा आहे की हे रिड्यूस करतात ऑलमोस्ट ऑल फंक्शनल ग्रुप. पहा लक्ष द्या, जे सोडियम बोरोहायड्राइड आहे, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, हे खूप साऱ्या फंक्शनल ग्रुपले काय करतात, रिड्यूस करत असतात. स्पेशली याला AlH4 रिड्युसेस ऑल फंक्शनल ग्रुप, सर्वच्या सर्व फंक्शनल ग्रुपले तो काय करत असतो, रिड्यूस करत असतो, एक्सेप्ट कोणता सोडून, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. पण तोही काही केसमध्ये कॉन्जुगेटेड कंडिशन मध्ये असेल, आहे की नाही, तर त्यालाही रिड्यूस करतो तो. पण जनरली कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला हा काय करत नाही, रिड्यूस करत नाही. त्याच्यामुळं आपल्याला जरा अल्डिहाइड पासून, लक्ष द्या इकडे, अल्डिहाइड पासून पण कोणत्या, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून जर अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असेल किंवा कीटोन पासून, अल्डिहाइड किंवा कीटोन पासून जर अनसॅच्युरेटेड अल्कोहोल बनवायचे असेल, काय बनवायचे असेल, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल बनवायचे असेल, तर नॅचरली आपण या रिड्युसिंग एजंटचा काय करत असतो, वापर करत असतो. फॉर एक्झाम्पल, मी जर एक एक्झाम्पल दिला आता तुमच्या समोर, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. सपोज हा कंपाऊंड आहे आणि या कंपाऊंडचं आपण काय करणार आहोत, रिडक्शन करणार आहोत. पहा लक्ष द्या, हा एक कंपाऊंड घेतला मी आणि या कंपाऊंडचं रिडक्शन करण्यासाठी मी रिड्युसिंग एजंट टाकला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड इन द प्रेझेन्स ऑफ THF फॉलोड बाय हायड्रोलिसिस ऍसिड. आणि सेम रिडक्शन साठी मी इकडे दिला असता निकेल ॲट 453 केल्विन टेम्परेचर. आयडेंटिफाय द प्रॉडक्ट इन द फॉलोइंग केसेस. या केसमध्ये जर आपल्याला प्रॉडक्ट विचारले असते तर तुम्हाला समजलं पाहिजे होतं की हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, इथे हा एक फंक्शनल ग्रुप आहे जो रिड्यूस होणार आहे आणि दुसरा हा एक फंक्शनल ग्रुप आहे जो रिड्यूस होणार आहे. पण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं फंक्शन आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्डले काय करत नाही, रिड्यूस करत नाही. तो फक्त कार्बोनिल ग्रुपले रिड्यूस करल, कशामध्ये, सेकंडरी अल्कोहोल. कारण हे कीटोन आहे ना, तर कीटोनले कशात कन्वर्ट करल, सेकंडरी अल्कोहोल. म्हणून तुमचा आन्सर या केस मधलं असं राहील, हा डबल बॉन्ड ऍज इट इज राहील, इथे काय होऊन जाईल, हे CHOH, आहे की नाही. पण तुम्ही जरा याच्या ऐवजी काय घेतला आहे, निकेल घेतला आहे ना. निकेलचं फंक्शन आहे की तो कार्बोनिल ग्रुपलाही रिड्यूस करते, कार्बन कार्बन डबल बॉन्डलाही रिड्यूस करते. लक्षात ठेवायचं, इथेही हायड्रोजन ऍड होईल, हे सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट होईल आणि इथेही हायड्रोजन ऍड होईल, हेही अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होईल, सेकंडरी अल्कोहोल मध्ये. म्हणजे या केस मधलं जे आन्सर राहणार आहे तुमचं, तर हे डबल बॉन्ड काय होऊन जाईल, रिड्यूस होऊन जाईल आणि नॅचरली इथेही काय होणार आहे, सेकंडरी अल्कोहोल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड किंवा सोडियम बोरोहायड्राइड जर वापरला आपण, आहे की नाही, तो कोणाला रिड्यूस करत नाही, डबल बॉन्डला रिड्यूस करत नाही. आणि त्याच्यामुळं हा जो अनसॅच्युरेटेड अल्कोहोल आहे, म्हणजे डबल बॉन्ड वाला अल्कोहोल आहे, अशा टाइपचे जर कंपाऊंड बनवायचे असेल अनसॅच्युरेटेड अल्कोहोल, कोणापासून, अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा कीटोन पासून, तर आपण स्पेशली कोणाचा वापर करतो, सोडियम बोरोहायड्राइड किंवा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि तुम्हाला जर या अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड किंवा कीटोन पासून जर अल्कोहोल बनवायचे असेल सॅच्युरेटेड, तर तुम्ही निकेल, PT, PD या टाइपचे रिड्युसिंग एजंट वापरता. समजलं. म्हणजे आपल्याला तर जे क्वेश्चन्स विचारणार आहेत ते आपलं नॉलेज चेक करण्यासाठीच विचारणार आहे की लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडचं या पोरांना रिडक्शन करताना स्पेशली तो कोणाला रिड्यूस करत नाही हे फंक्शन माहिती आहे का नाही, याच्यासाठीच ऍप्लिकेशन क्वेश्चन समोर टाकलेले असतील. तर ते आपल्याला समजले पाहिजे. जसे जसे क्वेश्चन सोडू आपण तसं आपण ऍप्लिकेशन क्वेश्चन मध्ये पाहूच अजून याच्यातले बरेचसे क्वेश्चन, जेणेकरून तुम्हाला माहित पडेल की आपल्याला कोणत्या कंडिशन मध्ये कोणाचं रिडक्शन करावं लागते. इथपर्यंत समजलं सर्वांना. तर हे झाल्या पहिल्या 3 केसेस. आता स्पेशल रिडक्शन पाहू आपण. स्पेशल 2 रिडक्शन आहेत, एक क्लेमन्सन रिडक्शन आहे आणि दुसरा उल्फ-किर्चनर रिडक्शन आहे आणि फायनली आहे बायमॉलिक्युलर रिडक्शन. म्हणून आता आपण जेव्हा रिडक्शन करणार आहोत तर कंप्लीट रिडक्शन म्हटलं तरी चालते. अल्डिहाइड आणि कीटोनचं लक्ष द्या, अल्डिहाइड किंवा कीटोनचं अल्डिहाइड
आणि कीटोनचं आता काय करणार आहोत आपण कम्प्लीट रिडक्शन करणार आहोत. कम्प्लीट रिडक्शन म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आता की त्याच्यात हायड्रोजन तर ऍड करू पण त्याचा ऑक्सिजनही काय करून टाकू काढून टाकू. ऍडिशन ऑफ हायड्रोजनही करू त्या फंक्शनल ग्रुप मध्ये आणि त्यातले ऑक्सिजन काढूनही टाकू. असं कम्प्लीट रिडक्शन करू तर फायनली त्याचा आन्सर काय येणार आहे अल्केन येणार आहे. म्हणजे तुम्ही अल्डिहाइड असो का कीटोन असो या कोणाचंही रिडक्शन जर यापैकी कम्प्लीट रिडक्शन जर केलं क्लेमेन्सन रिड्युसिंग एजंट टाकला किंवा उल्फ किर्शनर रिडक्शन केलं तर इथचा ऑक्सिजनही निघून जाईल आणि याच्यात हायड्रोजन ऍडही होऊन जाईल. म्हणजे ऍक्च्युअली फायनली तुमचा आन्सर काय येणार आहे CH2 प्लस इकडून काय निघून जाईल ऍक्च्युअली H2O. आणि याला काय म्हणत असतं CH2 ला आपण मिथिलीन ग्रुप काय म्हणत असतं मिथिलीन ग्रुप. म्हणजेच आपल्याला जर काय करायचं असेल कार्बोनिल ग्रुपचं कन्व्हर्शन कशात करायचं असेल मिथिलीन ग्रुप मध्ये कन्वर्ट करायचं असेल एक तर तुम्ही क्लेमेन्सन रिड्युसिंग एजंट वापरसाल दॅट इज झिंक अमाल्गम इन कॉन्सन्ट्रेटेड HCl हा वाला रिड्युसिंग एजंट वापरसाल किंवा तुम्ही दुसऱ्या केस मध्ये उल्फ किर्शनर रिडक्शन करसाल एक हायड्रेझिन सोबत NH2 है की नाही इन एसिडिक कंडिशन्स अँड फॉलोड बाय इथिलीन ग्लायकॉल कोणासोबत रिएक्शन इथिलीन ग्लायकॉल सोबत रिएक्शन्स करसाल इन बेसिक मीडियम मध्ये. असं करून आपण कार्बोनिल ग्रुपचं मिथिलीन ग्रुप मध्ये काय करत असतं कन्व्हर्शन करत असतो. त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची रिएक्शन आहे कारण या रिएक्शन मध्ये आपण अल्डिहाइड कीटोन पासून काय तयार करू शकतो अल्केन बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल आता मी एक्झाम्पल घेत होतो त्यासाठी पहिल्यांदा आपण कोणतं रिडक्शन्स पाहणार आहोत याच्यातलं क्लेमेन्सन कोणतं पाहणार आहोत क्लेमेन्सन रिडक्शन्स करणार आहोत पहिल्यांदा. तर क्लेमेन्सन रिडक्शन साठी क्लेमेन्सन रिड्युसिंग एजंट लक्षात ठेवायचं आहे झिंक अमाल्गम इन कॉन्सन्ट्रेटेड HCl इज कॉल्ड ॲज क्लेमेन्सन रिड्युसिंग एजंट. हाही नेसेंट हायड्रोजनस प्रोड्यूस करणार आहे रिड्युसिंग एजंट असल्यामुळे कोणताही कंपाऊंड घ्या व्हॉट एव्हर बी इट इज अल्डिहाइड ऑर कीटोन है की नाही याची जर कोणासोबत रिएक्शन केली तुम्ही क्लेमेन्सन रिड्युसिंग एजंट दॅट इज झिंक अमाल्गम इन कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत तर याचं फंक्शनच आहे समोरच्या फंक्शनल ग्रुपले काय देणे नेसेंट हायड्रोजन. पण किती नेसेंट हायड्रोजन प्रोव्हाइड कराल हे 4. कसे काय तर आपल्या लक्षात आले पाहिजे की हायड्रोजन 2 ऍड होणार आहे एक ऑक्सिजन काढण्यासाठी 2 हायड्रोजन लागणार आहे म्हणून 4 नेसेंट हायड्रोजन द्यायचे इथे आणि याचं कन्व्हर्शन कशात करायचं सरळ CH2 ग्रुप मध्ये मिथिलीन ग्रुप मध्ये त्याचं कन्व्हर्शन होईल प्लस काय निघून जाईल H2O है की नाही. फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही कोणता घेतला असता ऍसिटाल्डिहाइड घेतला असता काय घेतला असता ऍसिटाल्डिहाइड तर तुमचा आन्सर काय आला असता इथेन काय तयार झाला असता असा इथेन तयार झाला असता CH3 बरोबर आहे की नाही. इथे जर तुम्ही कोणता घेतला असता प्रोपिओनोअल्डिहाइड घेतला असता काय घेतला असता प्रोपिओनोअल्डिहाइड घेतला असता आणि त्याची क्लेमेन्सन रिडक्शन सोबत रिएक्शन्स केली असती तर तुमचे आन्सर इथे काय राहिलं असतं प्रोपेन राहिला असता काय राहिला असता प्रोपेन. इथे जर तुम्ही कीटोन घेतला असता कीटोन मध्ये काय घेतला असता डायमिथिल कीटोन घेतला असता म्हणजेच ऍसिटोन किंवा प्रोपेनोन घेतला असता तर तुमचं क्लेमेन्सन रिडक्शन सोबत याच फंक्शनल ग्रुपवर रिडक्शन झालं असतं बाकी काही नाही. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ऑक्सिजन आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन अशा दोन्ही घटना झाल्या असत्या आणि आपला आन्सर काय राहिला असतं इकडे प्रोपेन तयार झाला असता काय तयार झाला असता प्रोपेन तयार झाला असता. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगून राहिलो होते. अशाच प्रकारे तुम्ही जर सायक्लोहेक्झेनोन घेतलं असतं काय घेतलं असतं असं सायक्लोहेक्झेनोन जर घेतलं असतं आपण आणि या सायक्लोहेक्झेनोनची रिएक्शन्स कोणासोबत केली असती क्लेमेन्सन रिड्युसिंग एजंट सोबत जर केली असती दॅट इज झिंक अमाल्गम इन कॉन्सन्ट्रेटेड HCl तर तुम्हाला काय भेटलं असतं सायक्लोहेक्झेन नावाचं कंपाऊंड भेटलं असतं. याचं कन्व्हर्शन कशात झालं असतं CH2 मध्ये म्हणजे तुम्हाला काय तयार झाली असती अशी सायक्लोहेक्झेनची रिंग तयार झाली असती बरोबर आहे प्लस काय निघून गेला असता H2. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते अशा प्रकारे म्हणजे तुम्ही कोणताही कंपाऊंड तयार करू शकता अशा प्रकारे अल्डिहाइड कीटोन पासून काय बनवू शकता अल्केन टाइपचे कंपाऊंड बनवू शकता. सर्वांना समजलं मी काय सांगितलं आहे ते. सिमिलरली बाय युजिंग सेकंड रिएक्शन्स कोणाची आहे उल्फ किर्शनर रिडक्शन्स म्हणून नेक्स्ट रिएक्शन्स मध्ये आता आपण पाहणार आहोत कोणती वाली उल्फ किर्शनर रिडक्शन्स. हे जे रिडक्शन्स आहे पहा सेकंड आपण कोणतं पाहणार आहोत उल्फ किर्शनर रिडक्शन्स त्याच्यामुळे आपण नेक्स्ट लिहिणार आहोत इथे पहा लक्षात ठेवा उल्फ किर्शनर रिडक्शन
तर उल्फ किष्णर रिडक्शन ही तेच फंक्शन आहे त्याचा, फक्त रिएक्शन किती स्टेप मध्ये होते, 2 स्टेप मध्ये होत असते इथे. आणि उल्फ किष्णर रिडक्शन साठी स्पेशली आपल्याला रिडक्शन करताना सुरुवातीचा पहिल्या केस मध्ये आपल्याला काय पाहिजे, हायड्रेझिन. काय वापरतो आपण, हायड्रेझिन वापरत असतो. आणि सेकंड स्टेप मध्ये हायड्रेझिन जो कंपाऊंड तयार होईल कंडेन्स प्रोडक्ट, त्याची कोणासोबत रिएक्शन्स करतो आपण, इथिलीन ग्लायकॉल सोबत, KOH किंवा NaOH म्हणजे अल्कलाइन मीडियम मध्ये. तर फायनली आपला आन्सर काय येणार आहे, अल्केनच येणार आहे. म्हणून पहिल्या स्टेप मध्ये कोणताही अल्डिहाइड असो का कीटोन असो, त्याची जर रिएक्शन्स कोणासोबत केली, हायड्रेझिन, आणि हे ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला, अमोनियाचा कोणताही डेरिव्हेटिव्ह असेल तर कोणत्या कंडिशन मध्ये, ऍसिडिक कंडिशन मध्ये, तर नॅचरली पहिले कंडेन्सेशन होईल, H2O रिमूव्ह होईल आणि ते काय तयार होणार आहे, हायड्रेझोन. काय तयार होणार आहे, असा हायड्रेझोन कंपाऊंड तयार होईल. कोणता जो असेल तो है ना, अल्डिहाइड असेल तर अल्डिहाइड वाला आणि कीटोन असेल तर कीटोन वाला हायड्रेझोन कंपाऊंड तयार होईल. सेकंड स्टेप मध्ये हा जो हायड्रेझोन आहे, डबल बॉन्ड NH2, याची रिएक्शन्स, त्याची हिटिंग कोणासोबत करसाल, इथिलीन ग्लायकॉल. फॉर्म्युला लिहा किंवा नाव लिहा, इथिलीन ग्लायकॉल. बेटर आहे नाव लिहिणं तुमच्यासाठी, आहे की हां. इथिलीन ग्लायकॉल इन अल्कलाइन मीडियम. कोणत्या मीडियम मध्ये, अल्कलाइन, KOH NaOH च्या मीडियम मध्ये. इथे काय करसाल, हे दोन्ही हायड्रोजन्स इथे ऍड करून टाकसाल, N2 गॅस काय होऊन जाईल, लिबरेट होऊन जाईल. आणि आपल्याला फायनली काय भेटणार आहे, हे CH2. काय भेटेल, असा CH2 भेटेल. म्हणजे मिथिलीन मध्येच कन्वर्शन होईल त्याचं, असं लिहा किंवा CH2 डायरेक्ट लिहा, है ना. प्लस काय निघून जाणार आहे, N2 गॅस काय होऊन जाईल, रिलीज. In this way we can prepare the alkane from aldehyde or ketone. For example, आता सर्वात पहिले एक्झाम्पल घेतो मी. इथे काय घेतला मी, फॉर्मॅल्डिहाइड. तर काय भेटणार आहे, फॉर्मॅल्डिहाइड हायड्रेझोन, आहे की नाही. फॉर्मॅल्डिहाइड हायड्रेझोनची पुन्हा अल्कलाइन मीडियम मध्ये इथिलीन ग्लायकॉल सोबत रिएक्शन्स केली तर काय भेटल, मिथेन. काय भेटल, मिथेन, आहे की नाही, CH4. इथे जर तुम्ही ऍसिडाल्डिहाइड घेतला किंवा इथेनॉल घेतला, याची रिएक्शन्स हायड्रेझिन सोबत केली तर तुम्हाला काय भेटणार आहे, ऍसिडाल्डिहाइड हायड्रेझोन भेटल. ऍसिडाल्डिहाइड हायड्रेझोनची रिएक्शन्स वापस इथिलीन ग्लायकॉलिन KOH सोबत केली तर तुमचा आन्सर काय येणार आहे, इथेन. CH3 असा इथेन भेटल, आहे की नाही. तुम्ही जर इथे काय घेतला असता, ऍसिटोन घेतला असता, कीटोन घेतला असता, तर या कीटोनची रिएक्शन्स हायड्रेझिन सोबत केली असती तर काय भेटलं असतं, ऍसिटोन हायड्रेझोन नावाचा एडिशन कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाला असता. हा ऍसिटोन हायड्रेझोन पुन्हा काय केलं असतं, इथिलीन ग्लायकॉलिन KOH सोबत रिएक्शन्स केली असती तर आपल्याला काय भेटलं असतं, असा प्रोपेन भेटला असता. म्हणजे बेसिकली तुम्हाला रिएक्शन पार्ट नाही करायचे आहे की नाही. आता मोठं कन्फ्युजन असं आहे की बरेचदा हे अल्डिहाइड कीटोन देते आणि हायड्रेझिन देते. आपण काय करतो, हायड्रेझोन तयार करतो, बरोबर आहे, फिक्स, हे माहिती आहे. पण हे दोन कंडिशन आहे, हे ऍसिडिक कंडिशन मध्ये हायड्रेझोन पर्यंत स्टॉप करायचं. आणि त्यानं जर असं मेन्शन केलं असतं की अल्कलाइन कंडिशन असती तर तुम्ही डायरेक्ट आन्सर काय लिहिलं असतं, हे उल्फ किष्णर वाला प्रॉडक्ट लिहिलं असतं. कारण अल्कलाइन कंडिशन मध्ये याचंही फर्दर काय होत असते, रिडक्शन होत असते. आणि अशा प्रकारे तो कशात कन्वर्ट होते, अल्केन मध्ये कन्वर्ट होत असते. म्हणजे तुमच्या पुस्तकात असे काही क्वेश्चन आहे, इंटेक्स क्वेश्चन, जे ऍसिडिक कंडिशन पर्यंत हायड्रेझोन पर्यंतच न्यायचं, बरोबर आहे. त्यांनी ऍसिडिक कंडिशन मेन्शन केली असेल तर, आणि अल्कलाइन कंडिशन जर रिएक्शन वर मेन्शन केली असेल तर फायनल प्रॉडक्ट कोणतं लिहिसाल तुम्ही, अल्केन मध्ये लिहिसाल. कारण ती कोणती रिएक्शन्स होईल, 2 स्टेप वाली किष्णर रिडक्शन्स होते. समजलं सर्वांना. म्हणजे थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं आपण रिएक्शन्स करताना. इथपर्यंत समजलं, क्लेमन्सन रिडक्शन आणि दुसरं कोणतं आहे, उल्फ किष्णर रिडक्शन्स. नेक्स्ट लास्ट रिएक्शन आहे ज्यातली रिडक्शन मधली ती आहे